नमस्कार मित्रांनो, महागल्ल्या ब्लॉगमध्ये आपण उतरेश्वर पिंपरी या गावचा इतिहास जाणून घेतला. मित्रांनो, त्या गावचे जे महादेव मंदिर आहे त्या मंदिराला संत संप्रदायामध्ये खूप उच्च दर्जा आहे. ते कशामुळे? ते फक्त माऊली महाराजांमुळे. माऊली त्या मंदिराचं अहोभाग्य असं होतं की त्यांना माऊली महाराजांचा वारसा लाभला. माऊली महाराज म्हणजे संत संप्रदायातील खूप मोठे संत, प्रसिद्ध संत होते. लोक त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी तरसत होते. थोडीशी कीर्तनाची मी रेकॉर्डिंग घेतलेली आहे यूट्यूबवरून, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पण तो काय आवाज बिवाज येणार नाही. पण माऊली महाराजांचं लोक दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेरून लोक दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यांचा इतका महिमा निराळा होता. आणि माऊली महाराजांचं पिंपरी हे पहिलं ठाण होतं असं सांगतात जुनी लोक, किंवा त्यांचा एक मुलगा होता आणि तो दारोड्या होता. 2 मुले होते, त्यातला एक दारोड्या होता. त्या दारोडा मुलगा कायम भांडणं करायचा, हे करायचा. त्याच्यामुळं त्याला कंटाळून त्यांनी त्या मुलानं काय केलं की ह्यांना एका दिवशी तिथून बाहेर काढून दिलं, माऊली महाराजाला आणि त्यांच्या पत्नींना. आणि दुसरा मुलगा जो होता तोही त्यांच्यासोबत आला, म्हणजे ते चाकरवाडीला आले. चाकरवाडीला आल्याच्या नंतर चाकरवाडीचंही मोठं देवस्थान झालं. पण पहिलं जे त्यांचं राहणीमान तिथं होतं. माऊली महाराजांचा वारसा लाभला हे ते मंदिराचं अहोभाग्य होतं. आणि माऊली महाराजांमुळं ते मंदिर अतिशय उच्च स्तराला गेलं वरच्या. आणि संत संप्रदायामध्ये त्या मंदिराला अतिशय वरचा दर्जा दिला गेला. आणि ते मंदिर काय आजच स्थायी नाही, ती त्रेतायुगापासून ते शिवलिंग आहे. आणि तिथं मंदिर ते त्रेतायुगापासून आहे. श्रीरामचंद्रांनी त्यांच्या हाताने ते स्थापन केलेलं आहे. आपण मंदिरात जर गेला, त्या मंदिरात असे ते चित्र दिसतात की ते जटायू पडलेला, त्याची समाधी, ती तुम्हाला पुरावे मिळून जातील. तिथं कधीही गेलात तुम्ही तर त्यांना तुम्ही विचारू शकता. कुठल्याही पुजाऱ्याला तुम्ही विचारलं तर पुजारी सांगेलच. आणि अख्ख्या महाराष्ट्राला ही माहिती आहे. परत तिथले जे माऊली महाराज होते ना, त्या माऊली महाराजांचा महिमा असा होता की जुनी लोक आम्हाला सांगायचे, आमची आजी सांगायची की माऊली महाराजाचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक तरसून जायचे म्हणे. आणि माऊली महाराजांना एवढी कीर्तनाची मागणी होती की एका दिवसात कितीतरी कीर्तन असायची म्हणे. पण माऊली महाराजांना एक सिद्धी प्राप्त होती असं सांगितलं जायचं की माऊली महाराज त्या सिद्धीच्या युक्तीने एकाच दिवशी एकाच टायमाला 2 जागेवर कीर्तन करायचे. असं हे काय मला माहीत नाही, पण त्यांचा महिमा जुनी लोक सांगतात. आणि हे मी जुन्या लोकांकडून खूप ऐकलेलं आहे. आणि असं आहे म्हणे, खरं झालेलंच आहे. मला काय त्यांचे दर्शन कधी झाले नाहीत, पण आमच्या आईवडिलांना झालेले आहेत. आणि असा त्यांचा महिमा होता. लोक त्यांची कीर्तनाची वाणी इतकी शुद्ध होती की लोक त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे म्हणे. आणि आकर्षित झाल्याच्या नंतर लोकांना त्यांच्या चरणापाशीच राहावं वाटायचं, चरण सोडून जाऊ वाटत नसे, असे ते होते. आजही तुम्ही आता माऊली महाराजांनी चाकरवाडी हे ठाण सोडून आपलं उतरेश्वर पिंपरी हे ठाण सोडून चाकरवाडीला आले. चाकरवाडीला राहायला गेले. तिथंही मोठं महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरात तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता की प्रसाद किती वाटला जातो. खिचडीचा प्रसाद असतो तिथं. आणि तो प्रसाद कधीही कमी पडत नाही. म्हणजे माऊली महाराजांना जी सिद्धी प्राप्त होती ना, त्या सिद्धीच्या द्वारे तो प्रसाद कधीच कमी पडत नाही असं तिथलं म्हणणं आहे. आणि इतका भात केला जातो तिथं की 12-13 पंक्ती उठल्या तरी ते भातच संपत नाही, एवढं हे असते. आणि असं त्या माऊली महाराजांचा महिमा होता. इथपर्यंत या ठिकाणाची माहिती मी देऊ शकलो. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या शेतकरी प्रोडक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन जाईन.